ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत। हाके सर, आपण बघितलं तर गेल्या काही दिवसात मिटकरी यांचे आरोप जे आहेत ते काही थांबायला तयार नाहीत। काल रात्री पण त्यांनी आरोप केले होते, आजही त्यांनी आरोप केले। काय सांगाल याच्याबद्दल? हे बघा, मी मिटकरीच्या आरोपाला उत्तर, त्यानं कोर्टात जावं, त्यानं पोलीस स्टेशनला जावं, माझ्यावर कंप्लेंट कराव्यात, कोर्टात जाऊन मी काही इरेग्युलर गोष्टी केल्या असतील, मी काय बेकायदा कामं केली असतील, त्यानं मला कोर्टात जाऊन आपटून मला शिक्षा करावी ना। मी स्वागत करतोय ना। मी ओबीसीचे प्रश्न मांडले म्हणून तू माझ्या पर्सनल गोष्टीवर उतरतो, मी ओबीसीचे प्रश्न मांडले म्हणून तू माझ्या केसापर्यंत जातो। मला वाटतं हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा घसरलेला दर्जा आहे। या अमोल मिटकरीला माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही। अजितदादा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याला माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही। अर्थमंत्री म्हणून उत्तर सापडलं नाही। मी एवढाच प्रश्न उपस्थित केलाय की तुम्ही या महाराष्ट्रातल्या अर्ध्या लोकसंख्येला फक्त 1% बजेट देताय। हे 1%चं बजेट जोपर्यंत 10% होणार नाही तोपर्यंत तुम्हाला मी घरी बसवल्या वाचून मी राहणार नाही। काल त्यांनी सचिन बनगर नावाच्या एका व्यक्तीबद्दल ट्विट पण केलं होतं। नेमकं काय प्रकार आहे सगळं? कोर्टात जाईल ना मी जर त्याचा पगार बुडवला असेल तर। अमोल मिटकरीच्या डोक्याचा स्क्रू ढिला झालाय। तो म्हणतो की यानं ब्लॅक मनीतनं गाडी घेतली आणि दुसऱ्या बाजूला म्हणतो अरे जो 50 लाखाची ब्लॅक पैशातनं गाडी घेत असेल तर तो ड्रायव्हरचा पगार बुडवेल का? साधी गोष्ट आहे। त्यामुळे तो ड्रायव्हर जाईल ना कोर्टात, पोलीस स्टेशनला, कंप्लेंट करायला सांगा, चौकशी होईल, मी जेलमध्ये जाईल। त्यामुळं असे पर्सनल गोष्टी त्यांनी काय केले, अजितदादा पवार आणि अमोल मिटकरींनी माझा ड्रायव्हर, माझ्याबरोबर कोण राहतं, माझ्या सोसायटीत कोण राहतं, माझ्या गावात कोण राहतं, ह्याचं कुठं बँकेत काय रेग्युलेशन आहे का बघा, ह्याचं कुठं पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट आहे का बघा, ह्याच्या विरोधातलं कोण आहे का बघा। टीम लावली, टीम, आणि त्याला सपोर्टिव्ह रोहित पवाराची IT सेल। माझे 10 वर्षापूर्वीचे फोटो अपलोड करून ते आता मॉर्प करून ते मीडियावर टाकतायत। अरे लक्ष्मण हाके बदनामी केली म्हणून थांबेल असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीकडून चालू आहे असं म्हणता येईल का? त्याला IT सेल रोहित पवारांची आहे। ही दोन्ही राष्ट्रवादी वेगळी कधीच नव्हते। थोडे दिवस थांबा, सुप्रिया सुळे, रोहित पवार, शरदचंद्रजी पवार, हे जयंत पाटील, हे सगळे या मंत्रिमंडळात सामील झालेले दिसतील। म्हणून तर आमचा या व्यवस्थेच्या विरोधामधला लढा आहे, कुठल्या वैयक्तिक माणसाच्या कुटुंबाच्या विरोधामधला नाही। आज गोपीनाथ मुंडेंचं पुण्यस्मरण होतं। आज तुम्ही इथं गोपीनाथ गडावर दर्शन घेतलं, काय भावना आहे तुमची? गोपीनाथ मुंडे हयात असते तर महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण बिघडलं नसतं, आणि बिघडलं जरी तरी गोपीनाथ मुंडेंनी सगळ्यांना समजावून सांगितलं असतं। आणि गोपीनाथ मुंडे हा लोकनेता होता, महाराष्ट्राच्या समाज मनावर त्यांची पकड होती। आज गोपीनाथराव मुंडे नसल्यामुळं महाराष्ट्राचं वातावरण असं झालंय, असं माझं मत आहे। नक्कीच। तर हे होते ओबीसी नेते लक्ष्मण हाके। यांनी थेट आरोप केलाय की दोन्ही राष्ट्रवादी या कधीच वेगळ्या नव्हत्या, या दोन्ही राष्ट्रवादी एकच होत्या आणि काही दिवसात हे सत्तेत देखील सहभागी होणार आहेत। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह मी स्वानंद पाटील, ABP माझा, परळी, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।